त्याच्या आधीचा जो चित्रपट होता घाणेकर, त्यात सुद्धा निखिलने मला सांगितलं की डॉक्टर लागूंचा रोल करायचा आहे आणि तसंच झालं या चित्रपटाच्या बाबतीत देखील. पहिल्यांदा अशी छटा करायला मिळते मला. तुम्हाला साधारण एकंदर लुकवरनं अंदाज आलाच असेल. सतत रागीट आणि चिडका असा चेहरा आहे माझा. तर उत्तम 2 गाणी माझ्या वाटेला आलेली आहेत. पुन्हा एकदा शंकर एहसान लॉय यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मला अभिनय करायला मिळतो. आय मीन इट्स म्हणजे म्हणतात ना की सोने पे सुहागा. सुबोधने जी मेहनत घेतलेली आहे 4.5-5 वर्ष अविरत, तो आणि त्याची पूर्ण रायटिंग टीम म्हणजे देशपांडे सर आणि ऊर्जा प्राजक्त या सगळ्यांनी मिळून 5 वर्ष खर्च केलेली आहेत आणि त्याचं चीज हे तुम्हाला 10 जानेवारीला दिसेल. आम्ही परवाच त्याची झलक बघितली, आम्ही पिक्चर बघितला आणि आम्ही सगळेच निशब्द होतो. आम्ही त्यात काम केलेलं आहे म्हणून नाही, पण तिराईत म्हणून एक कलाकृती बघण्याची आता सवय झालेली आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आहे की हां, आपण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीकडे कसं बघितलं पाहिजे त्याची कुठेतरी एक सवय झालेली आहे. तर त्या अनुषंगाने चित्रपट बघितला आणि फारच कमाल झालेला आहे चित्रपट. 2025 नवीन वर्षाची सुरुवात या चित्रपटाने होते. याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. देअर कांट बी अ बिगर फिल्म दॅन संगीत मान अपमान. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य बघा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भेटीसाठी संगीत मान अपमान येतो. मखमली गालीच्या वरून पावले जरा जपून, भिंतीवरी चित्र पहा, शोभिवंत वस्तू पहा, बघ जरा गवाक्षातून रम्य भोवती उपवन, खर्चुनी धनराशी मोठी जमविले तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी. ओशील राणी विलासिनी भामिनी, नीट पहा, नीट पहा, नीट पहा जरा भामिनी, भामिनी, भामिनी. वाह, माझ्यासाठी या चित्रपटाचा प्रवास फारच अविश्वसनीय असा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली आहे त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा मला आभार मानायचे. जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे, निखिल साने आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे निर्माते सुनील फडतरे, सुबोध भावे, ज्यांना ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मला आभार मानायचे. कारण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असलेली ही भूमिका आज तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या पदरात पडली आहे. आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या टीम बरोबर मला हा चित्रपट अनुभवता आलाय. त्यामुळे माझ्यासाठी एकानंतर एक फक्त अविश्वसनीय अशा गोष्टीच घडत गेल्या या सिनेमाच्या बाबतीत. सगळ्यात मोठं हायलाइट म्हणजे शंकर एहसान लॉय यांचं संगीत असलेला हा संगीतपट आहे, ज्याचा मला इतका महत्वाचा भाग होता आलाय. त्यामुळे मला असं वाटतं की मी फक्त आज एक ग्रेटफुल ही भावना घेऊनच या मंचावर उभी आहे आणि मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट, त्यातली गाणी, हा आमचा सगळा जो काही प्रयत्न आहे तो 100% आवडेल. त्यामुळे 10 जानेवारी पासून तुम्ही आम्हाला पाहालच याची खात्री आहे. नमस्कार. सगळ्यात आधी म्हणजे एकतर कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून कट्यारचा संपूर्ण एक ग्रुपच तयार झाला, एक वेगळी इंडस्ट्री तयार झाली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि फडतरे सर म्हणू नका, निखिल सर म्हणू नका किंवा सुबोध म्हणू नका, त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे की सगळे टेक्निशियन्स असो, कलाकार असो, त्यांना म्हणजे ते जेव्हा पुढचं पाऊल घेतात ना, त्या पुढच्या पावलात त्या सगळ्यांची साथ
असायला पाहिजे. आणि मी ह्याच्या पुढे जे काही काम करणार त्या कामामध्ये मला या सगळ्यांची साथ पाहिजे, त्यांचे आशीर्वाद पाहिजेत. आणि म्हणूनच आज सुबोधनी एक फोन केला, एक मेसेज केला ना, तरी आम्ही धावून त्याच्यासाठी येतो. आणि हे त्यांनी एक कलाकार म्हणून, एक मित्र म्हणून, एक अभिनेता म्हणून कमवलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर निखिल साने खूप बोलत नसतील तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांचं एक म्हणतात ना बॅकस्टेज ते जे काही करतात आणि त्यांचा जो ब्रिलियन्स आहे तो अनमॅच्ड आहे. ज्योती मॅम आणि मी गेली साधारण एक 15 ते 18 वर्ष आता त्यांना पाहतीये, ओळखतीये आणि त्यांच्यासारखं कोणीच नाहीये. आणि सुबोध बद्दल मी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे बोलायला, पण खरोखरच सांगतेय की मला असं वाटतंय मी कट्यारचाच दुसरा भाग बघतेय की काय. आणि जेवढी कट्यारला मला असं वाटतं की एक सक्सेस स्टोरी होती कट्यारची, आणि ज्या प्रकारे त्याचं संगीत महाराष्ट्रच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं, अगदी तसंच ते पोचावं, त्याहून दुप्पट पटीने ते पोचावं. आणि माझ्या फक्त आणि फक्त शुभेच्छा आहेत. मग वैदेही असो किंवा सुमित असो, सुबोध असो, मंजिरी असो, सुबोधची वाईफ, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण खरोखरच मला असं वाटतं की सुबोधच्या मागे खूप खंबीरपणे ती उभी आहे आणि त्याच्यामुळे सुबोध इतकं सगळं वेगळं काहीतरी करू शकतो. आणि शंकर एहसान लॉय यांच्याबद्दल बोलायची तर ना आपली कुवत आहे ना आपण ते बोलायला पाहिजे. आणि मी वंदन हो हे गाणं केलंय आणि दीपाली ताई हिने ते कोरिओग्राफ केलंय. माझं दीपाली ताईचं आणि एक अप्रतिम गाण्याचं एक मी असं म्हणेन की त्रिकूट आता जमलंय. तर दीपाताई खूप मजा येते तुझ्या खाली तुझी कोरिओग्राफी शिकायला आणि तुझ्या बरोबर असायला, कारण तू इतकी भन्नाट, इतकी मस्त आहेस आणि ते सगळं त्या गाण्यात आलंय. सॉरी मी जरा जास्त बोलतेय कारण मी म्युझिक लॉन्चला नव्हते, त्याचं सगळं मी आता भरून काढतेय. पण खरंच सांगतेय आय थिंक इट्स जस्ट ग्रेट आणि खूप खूप शुभेच्छा या चित्रपटाला. हा चित्रपट माझ्याकडे येणं हा एक वेगळाच भाग्ययोग आहे. याचं कारण असं, माझी पहिली निर्मिती असलेल्या माझ्या नाटकाचा, चाणक्य नाटकाचा पहिला प्रयोग होता. त्या प्रयोगाला सुबोध आला होता आणि तो प्रयोग बघून झाल्यानंतर सुबोधची आणि माझी खूप मैत्री, त्याआधी आम्ही नाटकं केली आहेत, कामं एकत्र केली आहेत. परंतु त्या प्रयोगानंतर आम्ही प्रयोग संपल्या जेव्हा बाहेर आलो तेव्हा सुबोधनी सांगितलं, 2 दिवसांनी ऑफिसवर ये, आपण मानापमान करतोय आणि तू त्याच्यात काकासाहेब करतोयस. इतकं सहजपणे म्हटलं, माहित नाही कसं कुणास ठाऊक त्याच्या मनात आलं ते. आणि नंतर त्याने मला नरेशन केलं आणि मग नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं, पण हे सगळं एवढं मोठं असणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती. इतकी वर्ष मी टेलिव्हिजनवर नाटकामध्ये काम करतोय, पण खरं सांगायचं तर जवळजवळ 25-30 वर्षांच्या कामानंतर माझी खऱ्या अर्थानं लॉन्च करेल मला अशा प्रकारची ही फिल्म आहे. आणि यापेक्षा स्वप्न पूर्ण होणं काय असू शकतं. सुबोध भावे दिग्दर्शक आहे, जिओ स्टुडिओज निर्माते आहेत, शंकर एहसान लॉयचं म्युझिक आहे, इतकी सगळी प्रचंड गुणी प्रतिभावंत कलाकार मंडळी आणि सर्वच टेक्निशियन्स सोबत आहेत. आणि त्याबरोबर माझा पहिला इतका मोठा रोल असलेला आणि इतका चांगला रोल असलेला असा पिक्चर येतोय, ज्यात मी पुन्हा एकदा स्वतःला रिलॉन्चच करतोय असं म्हणायला पाहिजे. कारण आतापर्यंत चित्रपटात माझ्या हातनं सांगण्यासारखं काहीच घडलेलं नव्हतं, कधीच केलं नव्हतं तसं काही. नाटकामध्ये, सिरियल्समध्ये खूप काम केलं, पण खऱ्या अर्थाने एक मोठा चित्रपट, इतका चांगला चित्रपट मला मिळाला याकरता या सगळ्या मंडळींचे, ज्योतीजींचे, सुबोध, फडतरेजी आणि सर्वच टीमचे खूप खूप आभार. आता 10 तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या सगळ्यांनी याचा प्रिव्ह्यू पाहिलाय, मी पाहिलाच नाही अजून, पण त्यामुळे एक्साइटमेंट अधिक वाढत चालली आहे. आणि 10 तारखेला मी तुम्हा सगळ्यांबरोबर हा चित्रपट पाहणारच आहे आणि खूप एक्साइटेड आहे, खूप मजा येते. आणि या चित्रपटानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये मी 6 चित्रपट केले, हाही एक मोठा वेगळा शकून आहे असं म्हणूया. आणि त्यानंतर माझ्या चित्रपटाच्या करिअरला सुरुवातच झाली असं आपण म्हणूया. मी याच्यात भामिनीच्या सख्या मैत्रिणीची भूमिका, घट्ट मैत्रिणीची भूमिका पार पडते, जिचं नाव आहे कुसुम, जी तिच्याबरोबर तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रवासामध्ये तिच्याबरोबर आहे. आणि या फिल्मविषयी सांगायचं झालं तर मला वाटतं की वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे जी मला मिळाली आहे.
इतकी सुंदर आणि दिग्गज कलावंत या कलाकृतीशी जोडलेले आहेत. त्या कलाकृतीचा आज मी सुद्धा एक भाग आहे. मला असं वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट काहीच नाही आहे. शूटिंगचा प्रत्येक क्षण मी खूप मनापासून जगले आहे. मी सगळं खूप सोकीन करण्याचा प्रयत्न करते आहे, अजूनही करते आहे, आणि या सगळ्या कलाकारांकडून खूप शिकते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भाग्यच आहे हे की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यामुळे मला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानायचे आहेत. ज्योती मॅम, निखिल सर, फडतरे सर, सुबोध दादा आणि ही संपूर्ण टीम की आज मला यांच्याबरोबर इथे हे सगळं अनुभवता येत आहे. मला वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी आता काहीच नाही.